इंडिया आघाडी देशाची दिशाभूल करते। इंडिया आघाडी देशाचे तुकडे तुकडे करेल। कन्हांच्या प्रचार सभेतनं मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल। विरोधी पक्षनेते नेहमी मोदींवर आरोप करतात, पण मोदींनी त्यांच्याकडे लक्ष दिलं तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या तोंडाला फेस येईल। मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। काँग्रेसकडून लोकसभेसाठी आणखी 2 उमेदवारांची घोषणा। धुळ्यातून शोभा बच्छाव तर जालन्यातून कल्याण काळेंना उमेदवारी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर। साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटलांना उमेदवारी। सांगलीच्या जागेबाबतच्या मवियातल्या नेत्यांनी फेरविचार करावा। आमदार विश्वजित कदमांची मागणी। किरण सामंत यांना तातडीने मुख्यमंत्र्यांनी मुंबईला बोलवलं। सूत्रांची माहिती। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारीबाबत चर्चांना उधाण। हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेची धैर्यशील माने यांची उमेदवारी वाचण्याची शक्यता। उमेदवार बदलण्याची भाजपची होती मागणी। तिहेरी लढतीमुळे मतफुटीचा मानेंना फायदा होण्याची शक्यता। नाना पटोलेंच्या कारचा अपघात घडवून त्यांचा घातपात करायचा होता का? काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंचा गंभीर आरोप। तर अपघाताची चौकशी व्हावी, नाना पटोलेंची मागणी। तर आम्ही राजकीय प्रतिस्पर्धी, एकमेकांचे वैरी नाही, फडणवीसांची माहिती। आचारसंहितेचं कारण देत सांगली आणि सातारा जिल्ह्यात तमाशावर बंदी। दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। तमाशा कलावंतांमध्ये नाराजी। पश्चिम विदर्भात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस। गारपीट सुरूच। ज्वारी, मका, कांद्यासह भाजीपाल्याचं मोठं नुकसान। आंबा पिकालाही फटका। सावंतवाडीतल्या लाकडी खेळण्यांना जीआय मानांकन। 17व्या शतकापासूनच्या परंपरेचा गौरव। सिंधुदुर्ग वासियांसाठी खास क्षण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।